हाय फ्रेंड्स. तर मी खूप एक्साइटेड आहे. आता मी हा व्हिडिओ काढत आहे. माझ्या भाज्या आता आलेल्या आहेत आणि इथे मामाने टोपली ठेवलेली अशी. मी परत ठेवते तिला. तर अशी ही रोपं लावलेली आहेत. काही रोपं जरा कोमजून गेलेत, पण अर्धी चांगली अशी भाजी आलेली आहे. ही ती लाल माठ, हिरवी माठ, मुळा, असा मुला लावून ठेवलाय. तिथे आपलं कोथिंबीर एकदम छान आले. तर मला खूप आवडतं कोथिंबीर खायला आणि हे आता मी खाणार आहे एकदा झाल्यावर. ते ही लहानशी रोपं आहेत अशी भेंडीची. ती बघा भेंडी आलेत. तर इथे काही जास्त आलं नाही. ते कलिंगडचं आहे. तिथे लांब माती जरा कोळी आहे. तर असं भाजी लावून ठेवलेली आहे. पण हे आपल्याला कंझ्युम करायला जास्त झाली तर आपण विकूया त्याला, कारण आपलं शॉप आता ऑलमोस्ट डन झालं आहे. तिथे माझं टेरेस आहे, तर त्याचं काम चालू आहे. अविनाश हॅज ऑलरेडी फिनिश्ड. मीच हे कंप्लीट झालेलं आहे आता. आणि ही दुसरी भाजी आहे. मला नाव नाही माहिती त्याचं, कारण मामानी लावलेली ही रोपं एकदम छान वाढलेली आहेत. आणि मी खुश आहे, कारण तिथे तुम्ही बघत आहात टमॅटोज ऑलरेडी आली आहे. कारण ही लहान मुलांनी हे सर्व लावलेलं जे आपल्या फार्मवर आलेले, आणि ही रोपं खरंच खूप मोठी झाली आहेत. तर इतकी खुशी वाटते त्यांना पण दाखवून, ते खुश होतील. तर असं टमॅटोज आलेली आहे तिथे. छान दिसत आहे एकदम. आणि ही वांग्याची रोपं आहेत जी अजून यायची आहेत. या टाईमला पालक आहे ती, आणि या टाईमला आपल्याला आपण लावलेलं जे आहे गवार, पण ती गवार नाही आले. पण चालेल, नेक्स्ट टाईम आपण लावू आणि बघू. तर ही आहे भाजी, आणि जी ऑलमोस्ट रेडी आता खायला. तर ही मी काढून खाईल, त्याची भाजी बनवेल, आणि अर्ध मुला होऊ दे त्याचं सॅलड बनवेल. तर कसं वाटलं मला नक्की सांगा. हा असा स्मॉल पॅच मी पाहिला होता पहिला व्हिडिओमध्ये, आणि आता ह्याच्यामध्ये भरपूर व्हेजिटेबल्स आलेले आहेत. ती खुशीच वेगळी आहे.